आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि पाहता क्षणी लगेच खावीशी वाटणारी मूग डाळीची कचोरी। तर कचोरी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते। चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। 2 कप मैदा इथे मी चाळून घेतलेला आहे, एक भांड्यामध्ये काढून घेतलाय। याच्यामध्ये एक छोटा चमचा आपण ओवा घातलाय। ओवा हातावरती कुस्करून घालायचा म्हणजे छान स्वाद उतरतो। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मीठ आणि ओवा घालून घेतलेला मैद्यामध्ये चांगला एकत्र करून घ्यायचा। कचोरी छान अशी खुसखुशीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे। तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 3 चमचे इथे मी तूप घालून घेतले। तूप गरम नाहीये, फक्त मी थंडीमुळे घट्ट झालेलं तूप फक्त विरघळून घेतलंय, नॉर्मल तूप आहे। आता 3 चमचे आपण याच्यामध्ये तूप घालून घेतलंय। तुम्हाला जर तेल घालायचं असेल तर तेल सुद्धा घालू शकता। आता मैद्याला आपण छान असं हे तूप चोळून घेतलंय बघा, अशा पद्धतीने चांगली याची मूठ वळली जाते। तर अजून 1 चमचा याच्यामध्ये मी तूप घालून घेतलं होतं, म्हणजे 2 कप मैद्यासाठी आपण इथे 4 चमचे तूप घालून घेतलं। आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचंय, साधं पाणी आहे आणि छान असं आपल्याला हे मऊसूत पीठ मळून घ्यायचंय। तर बघा, थोडंसं पाणी, 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्याच्यातला अर्धा ग्लास पाणी इथे लागलेलं आहे आणि छान असं पीठ इथे मी भिजवून घेतले। आता हे साईडला ठेवूया। आता 2 कप आपण मैदा घेतला होता आणि इथे अर्धा कप मी मूग डाळ भिजत घातलेली होती। तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे। याच्यामध्ये आपल्या 10 ते 12 कचोऱ्या छान अशा खमटम्म फुगलेल्या आणि मस्त खुसखुशीत तयार होतात। एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या 10-12 कचोऱ्या होतात। आता इथे मूग डाळ मी 5 ते 7 तासासाठी छान अशी भिजत घातली होती। आता तुमच्याकडे जर एवढा टाइम नसेल तर गरम पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही डाळ भिजत घालू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली, संपूर्ण पाणी काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। मिक्सर चालू बंद करायचं फक्त 1 ते 2 वेळेस आणि अशा पद्धतीने जाडसर अशी डाळ आपण वाटून घेतली। पॅन मध्ये आपण 1 चमचा तेल गरम केलं, छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरे घालून घेतले। जिरे छान असे फुलले की याच्यामध्ये 4 चमचे आपण इथे बेसन पीठ घालून घेतलं। बेसन पीठ घालायचा असा मसाला बनवताना म्हणजे बाइंडिंग छान येते, एकजीव होतो मसाला छान असा, अजिबात असा सुट्टा सुट्टा होत नाही। गॅस आपल्याला फार अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे बेसन पीठ तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचंय किंवा मग परतवून घ्यायचंय। मस्त कलर बदलायला सुरुवात झाली बेसन पिठाची की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा धने घेतले होते, ते छान असे खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेतले, ते सुद्धा आपण 1 चमचा घालून घेतले। चिमूटभर हिंग घालून घेतला आणि छोटा अर्धा चमचा धने जिरे पूड आपण याच्यामध्ये घालून घेतली। आता सर्व जिन्नस छान असे एकत्र करून घेऊया आणि आपण याच्यामध्ये मसाले घालायचे आणि पीठ आपल्याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे अजिबात करपणार नाही। गॅस पूर्णपणे कमी ठेवलाय। पाव चमचा हळद पावडर घातली, याच्यामध्ये छोटा 1 चमचा आपण लाल तिखट घालून घेतले। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता। आता लाल तिखट घालून घेतल्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये मी चाट मसाला घातलाय। तुम्हाला जर चाट मसाला आवडत नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा याच्यामध्ये पिळू शकता। एकत्र करून घेतलं। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। मीठ घालून घेतलं, पुन्हा एकदा तळापासून चांगलं हलवून घेतलं। आपल्याला सतत हलवत राहायचंय म्हणजे बेसन पीठ जे आहे ते अजिबात खाली पॅनला किंवा कढईला चिपकत नाही। तर बघा, बेसन पीठ छान असं खमंग भाजले, खमंग वास यायला सुरुवात झाली। आपण आता वाटण करून घेतलेली मूग डाळ यामध्ये घातली। मूग डाळ घातल्यावरती बघा अशा पद्धतीने चिकटती, तर पटकन आपल्याला एकत्र करून घ्यायची मसाल्यामध्ये। गॅस कमीच आहे, सगळे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवरतीच। आता मसाला चांगला असा डाळीमध्ये एकत्र करून घेतला की 1 चमचा याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालून घेऊया। कस्तुरी मेथी घालून घेतली आणि पुन्हा 1 चमचा याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं म्हणजे मसाला अगदी कोरडा कोरडा असा होत नाही। तर बघा, तेल घालून घेतल्यानंतर अजून आपण 5-6 मिनिटं हा मसाला छान असा परतवून घेऊया। मसाला जास्त ओलसर ठेवायचा नाही आणि जास्त कोरडाही करायचा नाही। तर बघा, मसाला अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे। सतत मिक्स करत राहायचंय म्हणजे अजिबात करपत नाही। मसाला आपल्याला मस्त असा ह्या पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। आता गॅस बंद केला, 1 ताटामध्ये हा मसाला काढून घेतला आणि बघा किती छान असा मसाला आपला हा तयार झालेला आहे। याच्यामध्ये अजिबात कुठेही गुठळ्या झालेल्या नाहीत। एकसारखं आपण हलवत राहिलं की अजिबात गुठळ्या तयार होत नाही आणि गरम पॅन मधून आपल्याला लगेच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मसाला थंड झाला की याच्या अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे मध्यम आकाराचे गोळे तयार करून ठेवायचे, कचोरीच्या आकारा एवढे। तर बघा, अशा पद्धतीने मी मसाल्याचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत। 10-12 कचोऱ्या आपल्या तयार होतात या एवढ्या मिश्रणापासून। 2 कप मैदा आणि अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे। आता पीठ सुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे। पुन्हा एकदा आपण हे मळून घेऊ आणि पिठाचे सुद्धा आपल्याला अशा गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे सारखे सारखे मसाल्याचे हात होत नाही, पिठाचे हात होत नाही आणि कचोरी एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी तयार होते। तर बघा, आता आपण पिठाचे सुद्धा छान असे गोळे तयार करून ठेवूया। बघा, ह्या पद्धतीने संपूर्ण पिठाचे मी अशा पद्धतीने गोळे तयार करून ठेवलेले आहेत। पीठ खूप छान आपलं इथे भिजलेलं आहे। आता आपण याची कचोरी बनवायला घेऊया। तर बघा, पिठाचा गोळा थोडासा जास्त घ्यायचा आणि मसाल्याचा गोळा थोडासा कमी घ्यायचा, अशा पद्धतीने आता आपण याची कचोरी बनवून घेऊया।
तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता किंवा हातावरती सहज अशी ही कचोरी बनली जाते, जास्त वेळही लागत नाही। अशा पद्धतीने आपण पुरण भरण्यासाठी जशी वाटी तयार करून घेतो अशी वाटी तयार करून घ्यायची आणि साईडनी कडेने दाबून दाबून मोठी करायची, मध्यभागी दाबायची नाही, कारण की आपण याच्यामध्ये ज्यावेळेस मसाल्याचा गोळा ठेवून घेतो ना त्यावेळेस असं आपण खाली दाबतो, त्याच्यामुळे ते जास्त पातळ होतं। तर हलक्या हाताने आपल्याला मध्ये अजिबात हात लावायचा नाही, कडेने पातळ करून घ्यायची आणि त्याची वाटी तयार करून घ्यायची। आता अशा पद्धतीने वरचं तोंड जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचंय। बघा मस्त असा उंडा आपण तयार करून घेतलेला आहे। आता ही न लाटता आपण हातावरतीच कचोरी बनवून घेऊया, कारण की पीठ सुद्धा खूप छान असं आपलं इथे मऊसूत भिजलेलं आहे। दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने एकसारखं हे मिश्रण आपल्याला कडेपर्यंत जाईल अशा हिशोबाने असं हलक्या हाताने दाबून घ्यायचंय किंवा लाटून सुद्धा घेऊ शकता। हलक्या हाताने असा उंडा बनवून घ्यायचा आणि लाटण्याने लाटून घ्यायचं। याच्यावरती कोरडं पीठ टाकायची गरज पडत नाही, तेल लावायची गरज पडत नाही, लाटून जरी घेतलं तरी पण। बघा अशा पद्धतीने एक कचोरी बनवून घेतली, दुसरी सुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊया। कचोरी थोडीशी जाडसरच असेल तर जाडसरच ठेवायची, म्हणजे छान अशी फुलते आणि खायला खूप छान खुसखुशीत तयार होते। दुसरी आपण वाटी अशाच पद्धतीने बनवून घेतली, मध्यभागी जाडसर ठेवायचं आणि कडेने पातळ करून एक वाटी तयार करून घेतली। मसाल्याचा गोळा अशा पद्धतीने हलक्या हाताने मध्ये दाबून घ्यायचा आणि मग हे तोंड अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचंय। बघा पिठाने आपण असं गोल गोल करत मोदक जसा बनवून घेतो ना तसं बंद करून घेतलं। उघडं ठेवायचं नाही वरच्या बाजूला, म्हणजे अजिबात आपली कचोरी फुटत नाही। आणि सेम त्याच पद्धतीने आपण आता ही सुद्धा बनवून घेतलेली आहे, कडेपर्यंत अगदी मस्त मसाला जातो अशा पद्धतीने जाडसर ठेवायची। बघा छान अशी कचोरी आपली इथे झाली। आता संपूर्ण ह्याच पद्धतीने कचोरी आपण बनवून घेऊया। कढईमध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये कचोरी घालून घ्यायची आणि तेल अजिबात कडकडीत नाही, तुम्ही बघू शकता अगदी नॉर्मल तेल आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला ह्या छान अशा खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्या। जेवढं कमी गॅसवरती किंवा जेवढं तेलाचं तापमान कमी असेल तशा खुसखुशीत अशा या कचोऱ्या तयार होतात। अजिबात गॅस मोठा करायचा नाही किंवा कडकडीत असं तेल गरम करायचं नाही। तुम्ही बघू शकता अजिबात जास्त कडकडीत असं तेल नाहीये। आणि एक साईड झाली की दुसरी साईड पलटी करून घ्यायची, वरतून झाऱ्याने तेल घालायचं आणि तुम्ही बघू शकता कचोरी किती छान अशी टम्म फुगलेली आहे। अशा पद्धतीने आता कमी गॅसवरतीच आपण ही छान अशा रंगावरती तळून घेतली, किती मस्त रंग आलेला आहे बघा। आणि छान अशी खुसखुशीत सुद्धा झाली आणि टम्म सुद्धा फुगलेली आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला कचोरी कमी गॅसवरती कमी तेलाचं तापमान ठेवायचं आणि छान अशी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची। किती मस्त अशी कचोरी तयार झाली तुम्ही बघू शकता आणि चाळणीवरती काढून घ्यायची। तर बघा कचोरी मी अशा पद्धतीने बनवून ताटामध्ये ठेवलेल्या आहेत। आता दुसरी सुद्धा तेलामध्ये सोडून घेतली, ही सुद्धा आपण तळून घेऊया। आता इथे गॅस कमीच केलेला आहे, कमी गॅसवरती छान अशी आता ही सुद्धा आपण दोन्ही साईडनी अगदी खुसखुशीत आणि कलर बदलेपर्यंत तळून घेऊया। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, मग ती पटकन लालसर होईल, त्याच्यावरती असे फोडे फोडे येतात गॅस जर मोठा केला तर, आणि ती खुसखुशीत होत नाही, लगेच मऊ पडते। तर बघा अशा पद्धतीने आता दुसरी सुद्धा आपण छान अशी कचोरी तळून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी खमंग खुसखुशीत आपण मार्केटमधून आणतो त्या पद्धतीची कचोरी आपण घरी बनवू शकतो। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने मूग डाळीची कचोरी नक्की बनवून बघा। मुलांना जास्त आवडतात तर मुलांना अशा पद्धतीच्या कचोऱ्या नक्की बनवून द्या। बघा आता दुसरी कचोरी सुद्धा मी छान अशी खमंग खुसखुशीत तळून घेतलेली आहे, रंग मस्त आलेला आहे आणि त्याच्यावरती बघू शकता तुम्ही लगेच कळतंय की छान अशी खुसखुशीत कचोरी झाली। तर ह्या पद्धतीने आपण बनवून घेतल्या, कलर बघा किती छान आलेला आहे आणि मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत। अगदी टम्म फुगलेल्या कचोऱ्या आपल्या इथे मूग डाळीच्या तयार झालेल्या आहेत। या पद्धतीने मूग डाळीची कचोरी नक्की बनवून बघा, खूप खमंग खुसखुशीत अशी ही कचोरी तयार होते आणि खायला खूप छान लागते। तर अशा पद्धतीने कचोरी नक्की बनवून बघा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपण एक फोडून बघूया, खमंग खुसखुशीत अशी कचोरी आपली ही झालेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट शेजारी हाईप नाव आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।